नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं स्वराज्य पोलीस अकॅडमीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर आज आहे 1 ऑगस्ट आणि 1 ऑगस्ट आपल्याकडे माहिती आहे सगळ्यांना की लोकमान्य टिळकांची काय असते, पुण्यतिथी असते, तसेच अण्णाभाऊ साठे यांचा जयंती असते। तर आज आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून लोकमान्य टिळकांबद्दल जी काय माहिती आहे थोडक्यात माहिती बघण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत। तर आजच्या दिवशी 1 ऑगस्ट 1920 मध्ये टिळकांचा निधन झालं आणि त्यानिमित्त आपण त्यांची पुण्यतिथी आजच्या दिवशी काय करत असतो, स्मरण करत असतो, त्यांना विनम्र अभिवादन करत असतो। लोकमान्य टिळक म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर एकच गोष्ट येते, ती म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। स्वराज्य पोलीस अकॅडमीकडून त्यांना आजचं विनम्र अभिवादन। प्रत्येकाने स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्याचं ध्येय बाळगलं पाहिजे, छोटं का असेना मोठं का असेना, तर ते स्वराज्य तुम्ही नक्कीच उराशी बाळगा। ते वर्दीचं असेल, अधीन कुठल्या अधिकाराचं असेल, अधिकार किंवा अधिकारी बनण्याचं असेल, कोणतंही स्वप्न असेल ते तुम्ही नक्की उराशी बाळगा आणि तो प्रत्येकाचा अधिकार आहे। हे ज्या ज्या वेळेला तुमच्या समोर संकट येतात त्या त्या वेळेला ती प्रेरणा म्हणजे ब्रिटिश सरकार समोर जेव्हा आव्हान म्हणून उभं राहतात कोण, लोकमान्य टिळक, आणि ठणकावून सांगतात सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मिळवणार, ती धमक आपल्याला लोकमान्य टिळकांकडून मिळत असते। तर त्या संदर्भात आज टिळकांबद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यांची सगळ्यात ओळख म्हणजे जहाल नेते, काँग्रेसचे जहाल नेते म्हणून अशी ओळख आहे। तर टिळकांबद्दल आपण सुरुवात करूया पहिली माहितीबद्दल। टिळकांचं पूर्ण नाव तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, बाळ गंगाधर टिळक असं म्हणतो, पण त्यांचं आपण मूळ नाव काय आहे बरं माहितीये का? मूळ नाव त्यांचं आहे काय बरं? केशव गंगाधर टिळक। काय बरं? केशव गंगाधर टिळक असं त्यांचं पूर्ण नाव आहे। हा आता आपल्याकडे आलेला आहे आणि हे क्लिअर करूया आपण। हा काय बरं पूर्ण नाव त्यांचं? बाळ गंगाधर टिळक असं आहे, पण त्यांचं मूळ नाव आपण म्हणतो मूळ नाव काय बरं? केशव गंगाधर टिळक आहे, हे लक्षात ठेवा। जन्म त्यांचा कधी झाला? 23 जुलै रत्नागिरीमध्ये चिखली या गावामध्ये झाला। 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या गावात झाला, हे लक्षात ठेवा। आणि त्यांचा मृत्यू म्हणजे आज पुण्यतिथी निमित्त 1 ऑगस्ट 1920 मुंबई येथे झाला। आणि त्यांना लोकांनी दिलेली उपाधी म्हणजेच लोकमान्य, लोकांनी मान्य केलेला नेता म्हणजेच लोकमान्य। आणि त्यांचं मुख्य घोषवाक्य जे गाजलेलं आहे ते म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे। त्यांच्याबद्दल इतर माहिती जाणून घेताना वडील आहेत गंगाधर रामचंद्र टिळक, आई पार्वतीबाई टिळक आणि त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई आणि त्यांचे अपत्य आहेत श्रीधर बळवंत टिळक। ही बेसिक माहिती आपण टिळकांबद्दल जाणून घेतली। ओके, पुढे तर याच्यावरती पोलीस भरतीला हा प्रश्न विचारला जातो की टिळकांचा जन्म कुठे झाला, कधी झाला। ठीक आहे, पुढे शिक्षणाबद्दल आपण त्याच्यात जाणून घेऊया। शिक्षण कुठे केलं त्यांनी? डेक्कन कॉलेज पुणे येथून त्यांनी कशामध्ये शिक्षण पूर्ण केलं? तर बीए, कशामध्ये? बीए। आणि गणिता विषयामध्ये त्यांनी आपलं काय केलं? शिक्षण गणितावरती आणि संस्कृतवरती अशा 2 विषयावरती त्यांची काय होती? चांगली पकड होती। ओके, नंतर त्यांनी LLB मध्ये कायद्याची पदवी घेतली, शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या सुरुवात केली आणि न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेज मध्ये ते शिक्षक होते आणि त्यांचे संस्थापक पण होते, सहसंस्थापक पण होते। कोण? न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेज, हे 2 कॉलेज, एक शाळा आणि कॉलेज तुम्ही लक्षात ठेवा। तर त्याबद्दल थोडक्यात माहिती आपण घेऊ पटकन। आता जे आपण म्हणतो न्यू इंग्लिश स्कूल जी स्थापना कधी झाली? 1880 मध्ये। कोण कोण होते त्याच्यासोबत हाही प्रश्न येतो की टिळकांसोबत कोण होते? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या प्रेरणेने गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ जोशी आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर या तिघांनी मिळून काय मित्रांसह त्यांनी काय केली? प्राथमिक शिक्षणासाठी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली। कुठली? न्यू इंग्लिश स्कूल। कधी? 1880। त्यानंतर 1884 मध्ये त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। या एक संघटनेची स्थापना केली, डेक्कन एज्युकेशन सोसायटी। आणि त्याच्या अंतर्गतच या सोसायटीने 1885 मध्ये, कधी? 1885 मध्ये फर्ग्युसन कॉलेजची काय केली? स्थापना केली। आणि त्याच्यात टिळक हे ते संस्थापक होतेच, शिवाय गणिताचे प्राध्यापक होते। त्या कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते, ही पॉइंट नोट करून ठेवा। ओके, कळलंय? पुढे जाऊया आपण टिळकांबद्दल अजून माहिती।
पत्रकारिता हा सगळ्यात जास्त पोलीस भरतीला आपल्याला प्रश्न विचारला जातो. पत्रकारिता करताना त्यांनी केसरी आणि मराठा अशा 2 वृत्तपत्र त्यांनी सुरुवात केली होती. केसरी हे मराठीमध्ये होतं, तर मराठा हे इंग्रजीमध्ये होतं. त्यांची ग्रंथसंपदा काय आहे, तर आर्ट होम ऑफ वेदास हे त्यांचं पुस्तक आहे. ओरायन हेही त्यांचं पुस्तक आहे. गीता रहस्य हा प्रश्न परीक्षेला येतो. गीता रहस्य कुठे लिहिला त्यांनी? तुरुंगामध्ये, मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिलेला गीता रहस्य. तसेच टिळक पंचांग ही पद्धत सुद्धा त्यांनी रूढ केली. ठीक आहे. आता याच्याविषयी त्यांनी पत्रकारितेमध्ये सगळ्यात जास्त भरीव असं कार्य केलंय. त्यावेळेला इंग्रजांच्या विरुद्ध किंवा लोकांमध्ये स्वराज्याची भावना निर्मिती करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. सडेतोड असे लेख त्यांच्या केसरीतून प्रसिद्ध व्हायचे. म्हणजे 81 ते 1920 या काळामध्ये जवळजवळ 513 एवढे अग्रलेख त्यांनी काय केले, लिहिले. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा एक लेख आहे. उजाडले पण सूर्य कुठे आहे. आता आपण म्हणू शकतो स्वातंत्र्य मिळालं आपल्याला, पण स्वातंत्र्याचा उपभोग किती. तर तसंच त्यावेळेला त्यांनी सहज प्रश्न विचारले, उजाडले पण सूर्य कुठे आहे. टिळक सुटले पुढे काय, प्रिन्सिपॉल, शिशुपाल की शिशुपाल की पशुपाल, टोणग्यांचे आचार हे आमचे गुरुच नव्हते. असंख्य असे लेख त्यांचे त्यावेळेला गाजले. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. हा आता त्यांचं राजकीय नेतृत्व हे कुठे उदयास आलं, तर 1890 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये स्थापना झाली. 1885 मध्ये. त्याच्यानंतर 1890 पासून त्यांनी काँग्रेसमधून सुरुवात केली. काँग्रेसमध्ये त्यांचं एक जहाल गट असा निर्माण झाला. तो कोणता? लाल बाल पाल या त्रिकुटात त्यांचं होतं. ओके. त्यांनी स्वराज्य, स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण यावरती भर दिलं. आता ही जे त्रिकूट कोण कोण आहेत, तर हे त्रिकूट कोण कोण होते बरे बघा. त्रिकूट कोण कोण होते, तर लाला लजपत राय, त्याच्यामध्ये होते आपले बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल, हे 3 आणि एकमेकांशी जुळत असल्यामुळे त्यांना लाल बाल पाल असं त्रिसूत्री आपल्याला मिळाली. ठीक आहे. पुढे समाज सुधारणेसाठी किंवा समाजातील लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी सुरू केलेला महत्वाचा म्हणजे शिवाजी महाराज जयंती उत्सव आणि गणपती उत्सव असे सुरू केले. शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा केली. महिलांचे हक्क, विधवांचे पुनर्विवाह समर्थक होते. धर्म आणि राष्ट्र यांचा योग्य समन्वय त्यांनी साधला. राजकीय जनजागृतीसाठी 1893 साली त्यांनी घरगुती चालत असलेला गणेशोत्सव सार्वजनिक केला. म्हणजे पूर्वी गणेशोत्सव होता, पण तो घरगुती होता. कुठला होता बरोबर? घरगुती होता. तो सार्वजनिक करण्याचा प्रयत्न का केला? पण त्यावेळेची परिस्थिती, राजकीय परिस्थिती पाहता त्यांनी केला. कारण की लोकांना एकत्र आणून आणि संदेश देणे, भाषण देणे हा त्यावेळेला कार्यक्रम त्यावेळेला चालू होता. तर महात्मा फुल्यांनी जो सुरू केला होता शिवजयंतीचा उत्सव, तो त्यांनी व्यापक स्वरूपात घेऊन शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा आपण शिवजयंती साजरी करतो किंवा गणेशोत्सव, त्यावेळेला टिळकांचा आवर्जून आपण नाव घेत असतो. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. हा कारावास आणि लेखन. कारावास त्यांना कुठे झाला होता तुम्हाला माहिती आहे. 1908 मध्ये चाफेकर बंधूंच्या प्रकरणामुळे त्यांना काय झाली होती, अटक झाली होती. मांडाले या कारागृहात 6 वर्षाचा कारागृह झाला. म्हणजे त्यावेळेचा बर्मा देशामध्ये, जो आताचा म्यानमार म्हणून आपण ओळखला जातो, तिथेच त्यांनी कुठलं गीता रहस्य हे धार्मिक व तात्विक पुस्तक लिहिले. कुठलं? गीता रहस्य असणार. पुढे मृत्यू. टिळकांचा मृत्यू हा 1 ऑगस्ट 1920 कुठे? मुंबई येथे झाला. आणि संपूर्ण भारताभर शोककळा पसरली. कारण की तुम्ही जर पाहिलं त्यावेळेला असंख्य गर्दी टिळकांच्या मृत्यूच्या वेळेला जमलेली आपल्याला पाहायला मिळाली. तुम्ही इथे इथे साईडला बघत असतात किती गर्दी होते. असा एक सिंपल फोटो दाखवलेला आहे. याच्या व्यतिरिक्त ही फोटो तुम्ही जर गुगलवर बघितले तर पाहायला मिळतील. तर असंख्य मोठ्या प्रमाणात गर्दी, अलोट गर्दी त्यांच्या मृत्यूच्या वेळेला मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ओके. तर गांधीजींनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता असं संबोधलेलं आहे. कोणी? गांधीजींनी.
टिळकांचे विचार स्वतंत्र चळवळीला बळ देणारे होते, कारण की टिळकांच्या मृत्यूनंतर सगळी धुरा गांधीजींकडे आली. परंतु जो स्वराज्याचा स्वातंत्र्याचा धगधगता अंगार होता तो लोकांमध्ये चेतवण्यामध्ये टिळकांचा प्रचंड मोठा वाटा होता. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. परीक्षेसाठी काय महत्वाचं, आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करता आपल्यासाठी काय बरं याच्यातून महत्वाचं आहे जे आपल्याला गरजेचे आहे परीक्षेचा विचार करता. वृत्तपत्र केसरी आणि मराठा, गीता रहस्य लिहिलं तुरुंग मंडाले या तुरुंगामध्ये लिहिलं, इम्पॉर्टंट. स्वराज्याचा जन्मसिद्ध हक्क हीची घोषणा प्रसिद्ध आहे. काँग्रेसमध्ये फूट पडली सुरत अधिवेशनामध्ये 1907 मध्ये. बालपाल गरमपंथीय म्हणजे जहाल मतदारवादी संघटना म्हणजे नेते होते. सार्वजनिक उत्सव शिवजयंती आणि गणेशोत्सव असे 2. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त अजून परीक्षेला विचारला जाता करंट अफेअर मध्ये तो म्हणजे टिळक पुरस्कार. टिळक पुरस्कार हा नुकताच तुम्हाला माहिती आहे 23 जुलैला ज्या वेळेला जाहीर झाला त्यावेळेला आपण याची बातमी सुद्धा आपल्या या प्लॅटफॉर्मवरती केली होती. त्याच्यामध्ये 2023 नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला टिळक पुरस्कार, 2024 सुधा मूर्ती यांना झाला, आणि आत्ता करंटमध्ये जर तुम्हाला विचारलं की बाबा कोणाला टिळक पुरस्कार जाहीर झाला तर नितीन गडकरी यांना तो जाहीर झाला आहे. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ती तर मला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.